नमस्कार, मी मोहिनी सुनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. टॉप 9 बातम्या बघूयात. सुरुवात करूयात मोठ्या राजकीय बातम्या. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत, तर अपहरणानंतर भिवंडीतील बापगाव परिसरात आढळला तिचा मृतदेह. कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याच्यावर 1 वर्षात 2 गुन्हे. यापूर्वी सुद्धा अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणामध्ये त्याला झाली होती अटक. माझी मुलगी चिप्स आणायला गेली आणि परत आलीच नाही. कल्याण हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया. तर आरोपी विशाल गवळीवर अत्याचाराचे गुन्हे, त्याला बघून महिला घाबरत असल्याची सुद्धा माहिती. कल्याणच्या पीडित कुटुंबियांची खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट. सरकारकडून योग्य कडक कारवाई होणार असून आरोपीला नक्की फाशी होणार असंही केलं वक्तव्य. ज्यांनी असं कृत्य केलंय त्याला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न जे आहेत आणि 100% फाशीची शिक्षा त्याला होईल. कल्याण केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सामान्यांची अपेक्षा. रवींद्र चव्हाण यांची ही प्रतिक्रिया. या सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही भूमिका सर्वसामान्य आमच्यासारख्या प्रत्येक महाराष्ट्रातील असणाऱ्या नागरिकांची आहे. तर बीड परभणीच्या घटना या गंभीर, कुणीही तिथे पर्यटन करू नये मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बीड जिल्ह्यामध्ये कुणाचीही दादागिरी चालू न देण्याचा सुद्धा इशारा. मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये. गृहमंत्री फडणवीसांनी बीडला पर्यटन म्हणून जावं म्हणजे मित्र धनंजय मुंडे यांची दहशत त्यांना दिसेल आणि त्यांचे डोळे उघडतील. बीड हत्या प्रकरणावरून अंजली दमानी यांचा फडणवीसांवर निशाणा. आणि पर्यटन करू नये तर मी तर त्यांना म्हणेन की तुम्ही एकदा बीडला पर्यटन म्हणून जा आणि तिथे बघा तिथली परिस्थिती काय आहे, तिथल्या लोकांशी बोला, किती दहशत आहे. बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी आज परिस्थिती. कधीही भडका उडून दंगल होईल असं वातावरण. सरपंच हत्या प्रकरणावरून राऊतांचाही निशाणा. राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती, एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही, पण मी बीडची परिस्थिती सांगतो. बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चामध्ये शरद पवारही सहभागी होणार. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन.